ई-चलनच्या जाचक वसुली विरोधात कोल्हापुरात वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीनं प्रदीप राठोड यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाच्या प्रारंभीच वाहतूकदारांचा मोठा जनसमुदाय एकवटला होता. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी सरकारवर टीका करत गरज पडल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. लॉरी ऑपरेटर्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी आंदोलन कसं करायचं आम्हाला सरकारनं शिकवण्याची गरज नाही असं ठणकावून सांगितलं. बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी वाहतूकदार हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून ई-चलनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याची भावना व्यक्त केली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय पवार यांनी हा लढा केवळ वाहतूकदारांचा नसून सर्वसामान्य जनतेच्या हिताचा असल्याचं सांगितलं. पुणे कोल्हापूर महामार्गावरील वाहतूकदारांची ई-चलनद्वारे सुरू असणारी लूट थांबवावी. जोपर्यंत ई-चलन रद्द होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं उपोषणकर्ते प्रदीप राठोड यांनी सांगितलं. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर ई-चलनाद्वारे आम्हा सर्व वाहतूकदारांची प्रचंड प्रमाणात अशी लूट केलेली आहे आणि लूट होत आहे. हे थांबवण्यासाठी ही ई-चलन पूर्णपणे माफ, पूर्णपणे रद्द या दोन्ही मागण्यासाठी आज सर्व वाहतूकदारांच्या वतीनं मी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे मी उपोषणाला बसलेलो आहे. आमच्या सर्व वाहतूकदारांच्या बरोबरच माझे जनतेला देखील हे सांगणं आहे की 4 चाकी वाहनांना देखील आम्हाला जिथं 5 लाख आहे तिथं त्यांना 50,000 हा दंड नक्कीच लागलेला आहे आणि त्यांनासुद्धा ही झळ बसलेली आहे. त्यामुळं जनतेनं देखील हे आंदोलन स्वतःचं समजून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आंदोलनाला बळकटी द्यावी असं सर्व जनतेला देखील मी आवाहन करतो. हा दंड जोपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही. सरकारनं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भीक मागो आंदोलन, रास्ता रोको आणि सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा इशाराही वाहतूकदार समितीने दिलाय. यावेळी परिवहन समितीच्या माजी सभापती मनीषा बुचडे, बाबा बुचडे, नगरसेवक महेश जाधव, अमित भोसले, राजू ढाले, झाकीर तहसीलदार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वाहतूकदार उपस्थित होते.